कदाचित उद्यापर्यंत सुद्धा जाईल। आणि कपिल सिब्बल यांनी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जो एक संविधानिक चौकटीमध्ये युक्तिवाद केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्या कोणीही येईल सत्ताधारी आणि एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल। ह्याच्यामुळे देशातली लोकशाही संविधान याच्यापुढे फार मोठं आव्हान निर्माण झालं आहे। म्हणजे पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं। आणि मला असं वाटतं न्यायालय कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडलं। सर, सिब्बलांचा युक्तिवाद पण आमदार अपात्रता प्रकरणावरती आज युक्तिवाद आहे। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा पक्ष आणि चिन्हाच्या अनुषंगाने असल्याचं नाही, पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण शिवसेना हा पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला, जो त्यांच्या हयातीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला। उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली एक पक्षाची घटना तयार झाली। ती घटना आम्ही निवडणूक आयोगाला कळवली, त्याच्या रितसर पोचपावत्या आमच्याकडे आहेत। आणि ते म्हणतात की हा पक्ष हा अनडेमोक्रेटिक अलोकशाही आहे, अलोकशाहीवादी आहे। असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगानं त्यांच्या निर्णयात दिलेले आहेत। पक्ष आणि चिन्ह हेच महत्त्वाचं आहे ना। या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला। मी आकडा सांगतो आहे, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची। आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील, ते आकडे आम्ही देऊ नंतर। 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले। आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। आणि आता परत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत, आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशा प्रकारे विकला गेला। ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची तर देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतोय हा आकडा खरा आहे, कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, मेंढ्यांचे। पण मी जो हिशोब केला कोणाला कुठे किती, डेप्युटी इलेक्शन कमिशनरला एक कागद दिलाय आम्ही, त्याची सही आहे आमच्या नवीन घटना प्रक्रियेसंदर्भात। आणि निवडणूक आयोग सांगताय की आम्हाला तुमच्या पक्षाच्या रचनेसंदर्भात आणि घटनेसंदर्भात कोणताच कागद प्राप्त झाला नाही। यासाठी खोटं बोलण्यासाठी असं खूप मोठी किंमत मोजावी लागते, ती मिंद्यांनी मोजली। तुम्ही आकडे सांगताय, पुरावे काय तुमच्याकडे? भ्रष्टाचाराला पुरावे असतात काय देशामध्ये? एखादी घटना जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना। पुरावे ठेवून त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे ना। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोर्टामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहोत त्यांच्या निर्णयाविरुद्ध, लक्षात घ्या। हा पक्ष शिंदेना सहज मिळाला नाहीये मेरिटवर, हा पक्ष विकला गेला। आपला अधिकाराचा दुरुपयोग केला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याची किंमत मिंद्यांनी निवडणूक आयोगाला मोजली
आणि अमित शहा त्याच्यामध्ये सहभागी होते. तुमचा हा निकाल जो सुप्रीम कोर्टामध्ये लागेल हा आगामी काळासाठी एक दिशादर्शक असेल. माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो की माइलस्टोन जजमेंट. या देशात लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये संविधानाचं प्रतिष्ठा राहते की नाही, आणि ह्या देशामध्ये अशा प्रकारची मनमानी यापुढे होणार की रोखली जाईल, या संदर्भातलं जजमेंट, निर्णय आणि निकाल आम्हाला अपेक्षित आहे. हा देश वाचवायचा असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला जे कायद्याचं उल्लंघन झालं आहे, जी विक्री झाली, त्या संदर्भामध्ये तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. आम्ही स्वतः समोरचा जो आमची रायव्हल पार्टी आहे त्यांचा सगळा भर सेटिंगवर आहे. ते ठाणे सांगतात निकाल आमच्या बाजूने लागेल. सुप्रीम कोर्ट तुम्ही विकत घेतला का? ते ठामपणे सांगतात नाही नाही निकाल आमच्या बाजूने. तसं आम्हाला वचन दिलेलं आहे. प्रॉमिस फेवर कोणी प्रॉमिस दिलं आहे? नरेंद्र मोदींनी. कोणी प्रॉमिस दिलं आहे? अमित शहानी. सर्वोच्च न्यायालयाने अशी दखल घेतली पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, असं जेव्हा गद्दारांना सांगितलं जातं प्रधानमंत्र्याकडून, तेव्हा मी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तुम्हाला निर्णय देईन. हे त्यांना सुचवायचं आहे का? हे त्यांना सुचवायचं आहे ना. पण मला खात्री आहे न्यायालय ज्या पद्धतीने ऐकताय, येत आहेत, त्या विचारत आहेत, त्यानुसार मला असं वाटतं संविधानाचा विजय होईल. आणि आम्ही फक्त मेरिटवर न्याय मागतो. कायद्यानुसार न्याय द्या. आणि समोर रायव्हल ग्रुप जो आहे त्याला आम्ही रायव्हल पार्टी म्हणतो, फुटीरगड, ते त्यांचा संपूर्ण भर हा सेटिंग. आम्ही सेट केलं, हा त्यांचा शब्द आहे अनेकांचा. काय सेट केलं तुम्ही? आमचं सेटिंग झालं आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालय सेटिंगच्या गोष्टी करताय देशामध्ये. ज्या देशामध्ये सर्वोच्च न्याय मंदिर आहे तिथे आमचं सेटिंग झालं आहे. आणि आम्हाला जसं प्रॉमिस आहे, कोणाचं प्रॉमिस आहे त्याने जाहीर करावं. नरेंद्र मोदींचं प्रॉमिस आहे की अमित शहाचं प्रॉमिस आहे? मग मी अमित शहाचं का असेल ते बघतो पार्लमेंटमध्येच. सर यानंतर काल अमित शहा म्हणतात की मी तयार आहे चर्चेला. खोटं बोलतो तो माणूस. अहो घाबरलेला माणूस आहे तो. पाय लटपट आहेत बघा तुम्ही, त्याचे हात लटपट आहेत. खेळ संपलाय त्याचा. भविष्यात ते रिशफलमध्ये मंत्रिमंडळाच्या ते मंत्रिमंडळात जातील की नाही याची शंका मला वाटते. हे मी अत्यंत हे विधान धाडसी जरी असलं तरी खरं आहे. या देशामध्ये सध्या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत आणि त्याचं खापर नरेंद्र मोदींवर फुटलं जात आहे, त्याला जबाबदार स्वतः अमित शहा आहेत. हे मोदींना पटलेलं आहे. वाद आहे दोघांमध्ये, कळेल तुम्हाला लवकरच. हे मुळात अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले. खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला आहे. ही माझी बातमी आहे. मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा. आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतो आहे हे 100% सत्य है. उनको डिप्टी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया है. सर ते काल जलजीवन मिशनची एक बैठक झाली. बाकी मला माहिती राज्यमंत्री बाकी जे सांगितलं जातं की मोदी नंतर कोण, त्या व्यक्तींना देखील मग मुळात मोदीनंतर अमित शहा नक्कीच नाहीत. आणि मोदीही किती काळ राहतील 29 पर्यंत देश शंका आहेत. यापुढलं आंदोलन जे आहे जेन झी आणि देशभरामध्ये हे EVMच्या विरुद्ध असेल, लक्षात घ्या. पण मग त्यामुळं पक्षांतर्गत भाजपमध्ये काही वाद आहे असं वाटतं. पक्षांतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या पक्षाच्या त्यांच्या आहेत, त्याच्यावरती मी बोललो. मित्र राहिले त्या पक्षात. आम्हाला माहिती आहे त्यांच्या पक्षात मुळात त्यांचा पक्षच नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस असे अनेक पक्ष फोडून निर्माण झालेला ती एक कॉलनी वसाहत आहे सध्याची. ती केव्हा उद्ध्वस्त हो. तुम्ही म्हणता पुढचं आंदोलन हे EVMच्या विरोधामध्ये असेल
तर ते जैनजींकडनं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी सारख्या संघटनांकडे असणार आहे की तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्याला पुढे मी राजकीय पक्ष म्हणून म्हणत नाही, पण या देशातल्या तरुणांनी असं ठरवलेलं आहे, ही माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे. याच्यामध्ये कदाचित जंजी सुद्धा उतरू शकेल. सर, एक प्रश्न आपल्या प्रकरणाला धरून आहे की तुमच्या प्रकरणाचा इतका महत्वाचा सगळे इश्यूज त्यामध्ये इन्व्हॉल्ड असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रकरण जे आधी याच सोबत ऐकलं जाणार होतं ते आता ऐकलं का जात नाहीये? नाही, एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख वकील आहेत ते आमच्या सुनावणीच्या वेळेला उपस्थित असतात. अख्ख्या देशाचं लक्ष हे आमच्या सुनावणीकडे आणि त्यानंतरच्या निकालापत्राकडे आहे. आमचं आर्ग्युमेंट संपलं, कदाचित निकाल लागल्यावरती ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येईल, मग तृणमूल काँग्रेस आहे, तर अभिषेक मनोज सिंघवी येतात, त्यांचे इतर ज्युनियर असतात. चला, थँक्यू. म्हणजे या निकालावर अवलंबून आहे, म्हणजे इतर पक्षांचं या निकालावर देशाच्या लोकशाहीचं आणि संविधानाचं भवितव्य अवलंबून आहे. नुसतं पक्षांचं अस्तित्व नाही, देशाची लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये पार्लमेंटरी लेजिस्लेटिव्ह डेमोक्रेसी राहील की नाही, या देशामधलं संविधान राहील की नाही, हे आमच्या निकालावर अवलंबून आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे. सर, ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्याला घर मिळणारी अशी गायडन्स देण्यात आली आता. मराठी माणसांनी त्याच्यामध्ये संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करून काय होणार? फक्त संताप व्यक्त करणे संडाचं लक्षण असतं. बघू आता हे अमित शाह ने बयान दिया कि वो चर्चा के लिए तैयार है, विपक्ष जो है भाई कोई चर्चा से नहीं भाग रहा है. अमित शाह की भागम भाग चल रही है. जो अमित शाह अब तक आते थे ऐसा ऐसा है आना चाहिए ना. आप तो मेंबर है ना पार्लियामेंट के, आप गृह मंत्री हैं, आपको किसने रोका अंदर आने से? आप थोड़े चर्चा के लिए अंदर आने वाले हैं. आकर बैठो तो सही, आकर तो देखो भाई, मजा आता है बहुत. आइए थोड़ा मजा तो लो, हमको भी मजा लेने दो. सर, नो मराठी, नो ऑटो, नो टैक्सी, ये नया कानून महाराष्ट्र में 15 अगस्त से लागू हो रहा है, उसको क्या? देखिए, मराठी समझना चाहिए. किसी भी राज्य में आप जाते हो, चाहे पंजाब हो, गुजरात हो, कर्नाटक हो, बिहार हो, हरियाणा हो, हाँ, जो लोग इस प्रकार का व्यवसाय करते हैं, अपने ग्राहकों से उनका संवाद होना चाहिए ना. तो वहाँ की लोकल भाषा सीखनी चाहिए. पूरे देश की बात है, एक राज्य की बात नहीं है. ये दिल्ली में अगर हमको यहाँ हिंदी नहीं आएगी तो आप कैसे उनसे डायलॉग करेंगे ग्राहक? मुझे बताइए. हम लोग दिल्ली में आकर हिंदी में क्यों बात करते हैं, या पार्लियामेंट में हिंदी में क्यों देश सुनता है हिंदी भाषा. तो महाराष्ट्र में अगर मराठी आती है आपको, तो आप ज़्यादा अच्छा तरीके से अपना व्यवसाय कर सकते हैं ना. हमने आपको तो बोला नहीं ना यहाँ से निकलिए, भाषा सीखो, ये ज़रूरी है. तो जस्टिस जो दुष्मन शर्मा के यहाँ पर जो हाँ. आग लगी थी, 3 जो आरोप उन पे लगे थे वो सच सिद्ध हो गए हैं, ये तीनों आरोप. हाँ, तो अच्छी बात है. SIT ने जो उनकी इंक्वायरी की है वो ठीक तरह से की है, लेकिन ऐसे बहुत से यशवंत वर्मा आज भी जुडिशरी में है.